नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. गेल्या 4 भागांमध्ये आपण लँड ॲक्विजिशन जो नवीन कायदा आहे त्या ॲक्विजिशन कायद्याच्या पहिल्या भागामध्ये आपण परिचय पाहिला आणि जुना जो कायदा होता 1894चा त्या कायद्याच्या बाबतीत आणि या कायद्याच्या बाबतीत काय बदल झाले याविषयी आपण चर्चा केली. दुसऱ्या भागामध्ये आपण SIA ज्याला आपण सोशल इम्पॅक्ट असेसमेंट स्टडी रिपोर्ट हा जो एक नव्यानं समाविष्ट केलेला अत्यंत डिटेल्ड किंवा ज्याला आपण म्हणतो अत्यंत तपशीलवार असा जो एक चॅप्टर आहे तो चॅप्टर आपण पाहिला. त्यानंतर आपण महत्त्वाच्या ज्या कन्सेप्ट्स आहेत किंवा ज्या व्याख्या आहेत त्याचा एक व्हिडिओ केला आणि त्यानंतर आपण कलम 11 पासून तर 19 पर्यंत ज्या महत्त्वाच्या नोटिफिकेशन्स किंवा ज्याला आपण अधिसूचना म्हणतो त्या अधिसूचनांच्या संदर्भातला एक व्हिडिओ केला. असे 4 व्हिडिओ ज्याच्यामध्ये आपण कलम 1 पासून तर कलम 23 पर्यंत 3 चॅप्टर संपवले आणि जो चॅप्टर 4 आहे त्याचा देखील काही भाग संपवला होता. आणि मागच्या भागामध्ये मी असं म्हटलं होतं की कलम 24 हा देशभर चर्चा होत असलेला अत्यंत महत्त्वाचा कलम आहे आणि एकट्याच कलम 24वर आपण हा एक भाग करणार आहोत. तेव्हा आजचा भाग केवळ कलम 24 म्हणजे ज्याची ॲक्विजिशन 1894च्या जुन्या कायद्याप्रमाणे सुरू झाले. मात्र हा कायदा ज्या दिवशी लागू झाला म्हणजे 1 जानेवारी 2014 रोजी त्या दिवशी ते ॲक्विजिशन पूर्ण झाले नव्हते. म्हणजे जवळपास 5 वर्षापासून काम चालू आहे पण ॲक्विजिशन पूर्ण झालं नाही. एक तर ॲक्विजिशन पूर्ण झालं नाही, 2 पोझिशन घेतलं नाही, 3 कॉम्पेन्सेशन पेड केलं नाही. ह्या 3 गोष्टी ह्या सेक्शनमध्ये महत्त्वाच्या आहेत. अशा कायद्याच्या बाबतीत, अशा अवॉर्डच्या बाबतीत किंवा अशा निवाड्यांच्या बाबतीत काय होऊ शकेल हा तो कलम आहे. आपण ते कलम प्रथम वाचू आणि मग यानंतर आतापर्यंत खूप केसेस झाल्यात. सुप्रीम कोर्टामध्ये त्यावरती चर्चा झाली, देशभर त्याच्यावरती चर्चा आहे आणि एक प्रचंड संभ्रमाचं वातावरण आणि हायेस्ट लिटिगेशन ज्या कलमाचं आहे. सर्व जे सिव्हिल कोर्ट्स किंवा सिनियर डिव्हिजन सिव्हिल कोर्ट्स असतात त्यांच्यामध्ये, डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये सगळ्यात जास्त SLPs, सगळ्यात जास्त रिट याचिका आणि सगळ्यात जास्त कॉम्पेन्सेशन एन्हान्समेंटचे सूट्स ज्या सेक्शन खाली झालेत तो हा कलम आहे 24. महत्त्वाचा आहे. कलम 24चा 1 आणि 2 असे 2 भाग आहेत. 1 मध्ये आणखी 2 भाग आहेत. कलम 1 आहे त्याचा A आणि B आहे. कलम 2 आहे 24चा कलम 2 आहे त्यात कलम आहे आणि त्याला एक प्रोव्हिजो आहे. बस याचा अर्थ लावण्यावरून गोंधळ होतो आणि याचा अर्थ लावण्यामध्ये 3 गोष्टीचा अर्थ लावण्यात खूप प्रचंड गोंधळ होतो. एक, कॉम्पेन्सेशन पेड म्हणजे काय, पोझिशन टेकन म्हणजे काय आणि पेडचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने लावला जातो आणि नेमकं कोणत्या सिच्युएशनमध्ये जुना 5 वर्षापासून चालत आलेला जुन्या कायद्याचा जो अवॉर्ड असेल तो अवॉर्ड लॅप्स होतो किंवा ते भूसंपादन लॅप्स होतं का लॅप्स होत नाही. हे अत्यंत वादाचे मुद्दे या कलमामध्ये आहेत. कलम 24चा 1 त्याच्यामध्ये आहे नॉट विथस्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन दिस ॲक्ट. या कायद्यात काहीही म्हटले असले तरी इन केस ऑफ लँड ॲक्विजिशन प्रोसिडिंग्ज इनिशिएटेड अंडर लँड ॲक्विजिशन ॲक्ट 1894 या कायद्यात काहीही म्हटले असले तरी आणि ज्या केसमध्ये किंवा ज्या बाबतीत भूसंपादनाचं काम हे जुना कायदा लँड ॲक्विजिशन ॲक्ट 1894 प्रमाणे सुरू झालं असेल आणि वेअर नो अवॉर्ड अंडर सेक्शन म्हणजे त्या कायद्याच्या कलम 11 प्रमाणे जर त्याचा निवाडा झाला नसेल, ऑल प्रोव्हिजन्स ऑफ दिस ॲक्ट म्हणजे हा नवा 2013चा जो कायदा आहे रिलेटिंग टू डिटर्मिनेशन ऑफ कॉम्पेन्सेशन शॅल अप्लाय. अशा म्हणजे जो अवॉर्ड जुन्या कायद्यानं सुरू झाला पण हा कायदा लागू होताना ज्या कायद्यात ज्या निवाडा पूर्ण झालेला नसेल त्या निवाड्याच्या बाबतीत या कायद्यातल्या मोबदला ठरविण्याच्या ज्या तरतुदी असतील किंवा कॉम्पेन्सेशन ठरविण्याच्या, नुकसान भरपाई ठरविण्याच्या ज्या तरतुदी असतील लागू होतील त्या अवॉर्डला देखील. असा आहे 1चा अ. 1चा ब काय म्हणतो, व्हेअर अन अवॉर्ड अंडर सेक्शन ज्याच्यात अवॉर्ड झालं नाही अशी केस आपण ए मध्ये पाहिली. ज्याच्यात अवॉर्ड झालेला आहे 11 प्रमाणे जुन्या कायद्याच्या कलम 11 प्रमाणे निवाडा झाला हॅज बीन मेड देन सच प्रोसिडिंग शॅल कंटिन्यू. ते प्रोसिडिंग चालू राहील कोणत्या जुन्या कायद्याप्रमाणे अंडर द प्रोव्हिजन्स ऑफ सेड लँड ॲक्विजिशन ॲक्ट म्हणजे 1894चा ॲज इफ दॅट ॲक्ट हॅज नॉट बीन रिपील. आता तो कायदा रिपील झाला आहे पण जर पूर्वीच्या कायद्याने जे सुरू झालं त्याचा अवॉर्ड झाला, जे बाकीचं काम आहे ते पूर्वीच्या कायद्याप्रमाणेच चालेल असं याच्यात म्हटलेलं आहे. हा 24चा 1 आपण संपला. आता
खरं आहे ते 24(2) मध्ये जास्तीचा गोंधळ किंवा जास्तीचा गोंधळ माजवला जातो किंवा संभ्रम आहे असं म्हटलं जातं. नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन सबसेक्शन 1, आपण 24(1) पाहिला, त्यामध्ये काहीही म्हटले असले तरी, इन केस ऑफ लँड ॲक्विजिशन प्रोसिडिंग्ज इनिशिएटेड अंडर लँड ॲक्विजिशन ॲक्ट 1894, म्हणजे जुन्या कायद्याप्रमाणे ज्याचं भूसंपादन सुरू झालं, व्हेअर अन अवॉर्ड अंडर द सेड सेक्शन 11 हॅज बीन मेड 5 years or more prior to the commencement of the act. हा कायदा 1 जानेवारी 2014 लागू झाला. याच्या आधी जुन्या कायद्याप्रमाणे एखादा अवॉर्ड झाला असेल कलम 11 प्रमाणे, त्याला 5 वर्ष झाले असतील, पण म्हणजे जुन्या कायद्याने अवॉर्ड झाला, जवळपास 5 वर्ष झाले, नंतर नवा कायदा लागू झाला, पण या 5 वर्षामध्ये फिजिकल पोजेशन घेतलं नाही. बट द फिजिकल पोजेशन ऑफ द लँड हॅज नॉट बीन टेकन, म्हणजे ते घेतलं नाही. ऑर दुसरी काय इथं आहे, ऑर दी कॉम्पेन्सेशन हॅज नॉट बीन पेड, किंवा मग मेजॉरिटी लोकांना कॉम्पेन्सेशन किंवा मोबदला किंवा नुकसान भरपाई दिली नाही. द सेड प्रोसिडिंग शॅल बी डीम टू हॅव लॅप्स, अशी जी काही अवॉर्ड असतील किंवा असे जी काही निवाडे असतील ते लॅप्स झाले किंवा विपगत झाले असे समजावे लागतील, आणि त्या गव्हर्नमेंटला नव्यानं या नव्या कायद्याप्रमाणे भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करावी लागेल, असं 2च्या पहिल्या भागात लिहिलेलं आहे. आता त्याला एक प्रोव्हिजो आहे, त्याला एक परंतुक आहे. ते परंतुक असं म्हणतं, प्रोव्हाइडेड दॅट व्हेअर अन अवॉर्ड हॅज बीन मेड अँड कॉम्पेन्सेशन इन रिस्पेक्ट ऑफ मेजॉरिटी ऑफ लँड होल्डिंग हॅज नॉट बीन पेड, म्हणजे जिथे अवॉर्ड झालेला आहे पण मेजॉरिटी केसमध्ये कॉम्पेन्सेशन पडलेलं नाही, डिपॉझिटेड इन द अकाउंट ऑफ द बेनिफिशरीज, म्हणजे जे प्रत्येक फार्मर्स आहेत किंवा जे शेतकरी आहेत किंवा लँड ओनर्स आहेत, तुमचं अवॉर्ड झालं पण त्या लँड ओनर्सच्या खात्यामध्ये पैसा जमा केला नाही, देन ऑल बेनिफिशरीज स्पेसिफाईड इन द नोटिफिकेशन ऑफ ॲक्विजिशन अंडर सेक्शन 4, म्हणजे जुन्या कायद्याच्या कलम 4 मध्ये नोटिफिकेशनमध्ये ज्यांची नावं आहेत किंवा ज्यांचे सर्व्हे नंबर्स आहेत, अशा शॅल बी एंटायटल टू कॉम्पेन्सेशन इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन्स ऑफ दिस ॲक्ट, आणि त्या सर्वांना नव्या कायद्याप्रमाणे मोबदला किंवा कॉम्पेन्सेशन दिलं जाईल. बस, हा 24वा कलम संपला. आता इथे जे आहे कॉम्पेन्सेशन हॅज नॉट बीन पेड, हा जो शब्द आहे यावरती सगळ्यात मोठा गोंधळ निरनिराळ्या केसेसमध्ये संभ्रम पसरवला गेलाय. ह्या कायद्याचा इथे जे फिजिकल पोजेशन हॅज नॉट बीन टेकन अँड द कॉम्पेन्सेशन हॅज नॉट बीन पेड, आणि म्हणून काय झालं की ज्यांच्या बाबतीत जुन्या केसेस खूप होत्या, ज्यांनी कॉम्पेन्सेशन द्यायला लँड ॲक्विजिशन ऑफिसर आले पण त्यांनी आम्हाला घ्यायचं नाही कारण तुम्ही कमी देता म्हणून नाकारलं, ते देखील याच्यामध्येच आलेले आहेत. आणि अशी मेजर केसेस आहेत. म्हणून सर्वाधिक 2013चा कायदा आल्यानंतर 1/1/14 नंतर 1/1/2014 नंतर प्रचंड प्रमाणावरती कॉम्पेन्सेशन एन्हान्समेंटच्या केसेस सिव्हिल कोर्टामध्ये दाखल झाल्या. सिव्हिल कोर्टाचा निर्णय झाल्यानंतर हायकोर्टात गेल्यात आणि हायकोर्टाच्या निकालानंतर सुप्रीम कोर्टात गेल्यात, आणि हा गेले 6-7 वर्ष हा गोंधळ चालू आहे. याच्याबाबतीत असंख्य केसेस सुप्रीम कोर्टात झाल्यात, असंख्य केसेस हायकोर्टात आजही पेंडिंग आहेत, त्याचे निकाल लागलेले आहेत. अनेकांच्या बाबतीत सर्व जिल्हा न्यायालयांमध्ये आणि दिवाणी न्यायालयांमध्ये प्रचंड केसेस आहेत. या प्रत्येक केसचा अभ्यास आपल्याला करण्याची गरज नाही. महत्त्वाच्या 4 केसेस मी या ठिकाणी घेतलेल्या आहेत. त्यातली पहिली केस झाली होती पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन अँड अदर्स वर्सेस हरकचंद मिश्रीमल सोलंकी अँड अदर्स. ही सुप्रीम कोर्टापर्यंत केस गेली. सेम इश्यू होता, पोजेशन नॉट टेकन किंवा कॉम्पेन्सेशन नॉट पेड, आणि ही केस RM लोढा, मदन बी लोकूर आणि कुरियन जोसेफ अशा 3 जजेसच्या खंडपीठापुढे चालली, आणि त्यांनी असे जे काही केसेस असतील त्या केसेस व्यपगत होतील जर तुम्ही कॉम्पेन्सेशन दिलं नसेल किंवा पोजेशन घेतलं नसेल 5 वर्षाच्या आत किंवा हा कायदा सुरू होण्याच्या पूर्वी, तर अशा केसेस व्यपगत होतील आणि नव्यानं तुम्हाला या कायद्याप्रमाणे भूसंपादन करावं लागेल, आणि नव्या या कायद्यातल्या जे काही कॉम्पेन्सेशन डिटर्मिनेशनच्या तरतुदी आहेत त्या लागू करून त्यांना मोबदला द्यावा लागेल, अशी भूमिका याच्यात घेतली. त्यावेळेस त्याला लँडमार्क केस असं मानलं गेलं,
आणि याचा निर्णय झाला होता 24 जानेवारी 2014. 1 जानेवारी 2014ला हा कायदा लागू झाला. अवघ्या 23 दिवसानंतर सुप्रीम कोर्टात ही केस ठरली गेली आणि त्याचा हा निर्णय लागला. त्यानंतर दुसरी केस झाली, ती महत्त्वाची आहे, इंदोर डेव्हलपमेंट अथॉरिटी व्हर्सेस शैलेंद्र. ही 2018ची केस आहे. याच्यामध्ये देखील 3 जजेस होते, अरुण मिश्रा, नंतर जस्टिस आदर्श कुमार गोयल आणि तिसरे जस्टिस होते मोहन एम शांतागदौ. हे 3 जजेसपैकी एक जजने डिसेंट म्हणजे त्यांनी 2 जजेसचं म्हणणं एक होतं आणि एका जजचं म्हणणं वेगळं होतं. त्याला आपण डिसेंट असं म्हणतो, वेगळं डिफर किंवा डिफरन्स ऑफ ओपिनियन असणारं म्हणणं. म्हणून 2 वर्सेस 1 असं ते झालं आणि त्यांनी असं सांगितलं की जी पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनची केस आहे ती पर इन्क्युरियम आहे, म्हणजे ती कायद्याप्रमाणे नाही किंवा कायद्याचा खरा अर्थ ज्याला आपण म्हणतो तसा त्यांनी लावलेला नाही. त्यानंतर तिसरी केस झाली हरियाणा अँड अदर्स व्हर्सेस GD गोयंका टुरिझम. ही 21 फेब्रुवारी 2018ला झाली. इंदोरची केस 8 फेब्रुवारी 2018ला झाली. या केसमध्ये तिसरी जी केस आहे, या तिसऱ्या केसमध्ये 3 जस्टिसेस होते. मदन लोकूर, जे पहिल्या केसमध्ये म्हणजे आपल्या पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या केसमध्ये देखील होते ते होते. त्यानंतर कुरियन जोसेफ आणि दीपक गुप्ता, जे नंतर चीफ जस्टिस झाले. तर यांनी असं म्हटलं की 3 जजेसच्या खंडपीठानं जो निर्णय घेतला तो दुसरं 3 जजेसचं खंडपीठ की ज्याच्यामध्ये 2 वर्सेस 1 म्हणजे 2च जजेसने तो निर्णय केला आणि पर इन्क्युरियम म्हटलं, असं करू शकत नाहीत. सुप्रीम कोर्टाच्या शिस्तीप्रमाणे किंवा सुप्रीम कोर्टाच्या आत्तापर्यंतच्या जे प्रोटोकॉल आहेत त्याच्याप्रमाणे 3 जजेसचा जर निर्णय बदलायचा असेल तो त्याच्यापेक्षा मोठ्या खंडपीठाकडे गेला पाहिजे. इथे मात्र 3 जजेसच खंडपीठ इंदोर 1मध्ये बसलं आणि त्याच्यामध्ये 2 वर्सेस 1 म्हणजे खरं तर 2 जजेसनीच तो निर्णय घेतला आणि 3 जजेसचा निर्णय हा पर इन्क्युरियम आहे किंवा तो चुकीचा आहे असं म्हटलं. हे अत्यंत चुकीचं आहे आणि म्हणून हे लार्जर खंडपीठापुढं गेलं पाहिजे असं ह्या जजमेंटमध्ये म्हटलं गेलं 21 फेब्रुवारी 2018च्या. त्यानंतर चौथं जजमेंट आलं इंदोर डेव्हलपमेंट अथॉरिटी व्हर्सेस मनोहर लाल अँड अदर्स. ते 6 मार्च 2020ला म्हणजे याच वर्षात 4 महिन्यापूर्वी 5 महिन्यापूर्वी आलेलं आहे. 5 जजेसचं खंडपीठ होतं. जस्टिस अरुण मिश्रा, जे वरती आपल्याला दिसतात या केसमध्ये, की जी पहिली केस झाली त्याच्यामध्ये अरुण मिश्रा होते, इंदोर 1मध्ये देखील होते, तेच याचे ऑथर आहेत 5 जजेसच्या खंडपीठाच्या जजमेंटचं. नंतर इंदिरा बॅनर्जी, जस्टिस विनीत शरण, नंतर मिस्टर शहा आणि रवींद्र भट अशा 5 जजेसनी दिलेला निर्णय हा सध्या तरी अंतिम आहे. आणि त्यांनी हा जो काही एकूण डिस्प्यूट किंवा जो काही संभ्रम आहे तो मिटवण्याचा आणि त्याला अंतिमत्व देण्याचा प्रयत्न केला आहे. पण अजूनही वाटत नाही की त्याला अंतिमत्व प्राप्त झालेलं आहे. पण आता तरी लॉ ऑफ द लँड म्हणून आपल्याला या इंदोर 2 ही जी आहे केस 6 मार्च 2020ला 5 जजेसने ठरवलेली जी केस आहे तिलाच आत्ता आपल्याला या बाबतीतला अंतिम कायदा म्हणावं लागेल अशी परिस्थिती आहे. पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या केसमध्ये नेमकं काय झालं होतं, जजमेंटमध्ये असं त्यांनी म्हटलं होतं की कलम 24(2) मध्ये लँड ॲक्विजिशन ॲक्ट हा जो 2013चा झाला, इफ कॉम्पेन्सेशन हॅज नॉट बीन डिपॉझिटेड इन द बँक अकाउंट ऑफ द लँड ओनर, काय शब्द वापरला, बँक अकाउंट ऑफ द लँड ओनर ऑर विथ द कोर्ट, जर केस चालू असेल तर इट वॉज कॅटेगरिकली क्लॅरिफाईड दॅट मनी इन द गव्हर्नमेंट ट्रेझरी विल नॉट बी ट्रीटेड ॲज अ पेमेंट टू द लँड ओनर. त्यावेळेस सरकारच्या बाजूनं सांगण्यात आलं की आम्ही ट्रेझरीमध्ये किंवा लँड ॲक्विजिशन ऑफिसरच्या अकाउंटमध्ये ते दिलेले आहेत, फक्त काय प्रक्रिया बाकी आहे ते त्याच्या हातात देण्याची. आणि पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या केसमध्ये तसं नाही. त्यांनी सांगितलं की नाही, जर ते खात्यात गेलेले नसतील शेतकऱ्याच्या, त्याच्या हातात गेलेले नसतील तर ते चुकीचं आहे आणि तुम्हाला हा निवाडा लॅप्स समजावा लागेल. आणि नवीन ही आहे 24 जानेवारी 2014ची केस. याच्यामध्येच त्यांनी बरंच विश्लेषण केलं होतं. पाहिजे तर ते जजमेंट आपण पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन व्हर्सेस सोलंकी असं जर का आपण गुगल केलं तर जजमेंट आपल्याला येईल आणि ते आपल्याला वाचता येईल. त्याच्यानंतरची केस आहे जिच्यामुळे कॉन्ट्राव्हर्सी निर्माण झाली, इंदोर 1 असं आपण म्हटलं, कारण पूर्वीची जी पहिली स्लाईड आहे त्याच्यामध्ये यादी दिली आणि त्याच्यापुढे मी इंदोर 1 असं म्हटलंय, कारण इंदोर डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या 2 केसेस झाल्यात. शेवटी जी आहे ती अंतिम आहे, पण आधी जी झाली ती आता याच्यामध्ये थोडीशी बदल झालेला आहे. म्हणून
या केसमुळं कॉन्ट्रावर्सी निर्माण झाली. 8 फेब्रुवारी 2018ची केस आहे आणि त्याच्यामध्ये कॉन्ट्रावर्सी अशी होती की 3 जज बेंचनी जो निर्णय दिला पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या केसमध्ये, ते 2 जजेस किंवा 3 जजेस जरी असतील तरी एक डिफरन्समध्ये आहे किंवा डिसेंटमध्ये आहे. मग या अशा 3 जजेसच्या बेंचला, म्हणजे सारख्याच संख्येच्या बेंचला बदलता येणार नाही किंवा त्याच्याविषयी टिप्पणी देखील करता येणार नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्यांनी पर इन्क्युरियम असा शब्द वापरला होता. म्हणजे पुण्याचं जे जजमेंट आहे, पुणे महापालिकेचं म्युनिसिपल कॉर्पोरेशन व्हर्सेस सोळंकीचं जजमेंट आहे, ते पर इन्क्युरियम आहे असं ते म्हटलं होतं आणि त्याच्याविषयी प्रचंड आक्षेप घेतले गेले. आता पर इन्क्युरियम म्हणजे नेमकं काय? द डॉक्ट्रीन ऑफ पर इन्क्युरियम याचा अर्थ असा आहे, पर इन्क्युरियम लिटरली ट्रान्सलेटेड ॲज थ्रू लॅक ऑफ केअर. म्हणजे पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं जे जजमेंट झालं 24 जानेवारी 2014चं, ते इट लॅक्स केअर. म्हणजे कायद्यात जजमेंट लिहिताना जी केअर घ्यायला पाहिजे ती केअर घेतली गेली नव्हती. रिफर्स टू ए जजमेंट ऑफ ए कोर्ट विच हॅज बीन डिसाइडेड विदाउट रेफरन्स टू स्टॅट्युटरी प्रोव्हिजन्स. आणि कायद्यातल्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत किंवा स्टेट ट्रेझरीच्या संदर्भातले जे काही प्रोटोकॉल्स आहेत, स्टेट ट्रेझरीच्या बाबतीत किंवा पैसा जेव्हा सरकार खर्च करतं, का तर त्या केसनंतर जे प्रचंड प्रमाणामध्ये लिटिगेशन झालं, त्या लिटिगेशनमुळं अगदी किमती जास्त वाढून मागण्याची एक स्पर्धा सुरू झाली. हे सगळं जे काही सिग्निफिकन्स ऑफ द जजमेंट हॅज डिसाइडेड पर इन्क्युरियम असं त्यांनी म्हटलं. आणि त्यांचं म्हणणं होतं की असा काही प्रेसिडन्स पण नव्हता. असं ठरवलं जे गेलं त्याला आधीचा प्रेसिडन्स कुठं कोट केला गेलेला नाही. ऑर्डिनरीली इन द कॉमन लॉ द रेशोज जे असतात ऑफ जजमेंट मस्ट बी फॉलोड. म्हणजे जजमेंटमध्ये रेशोजला फार महत्त्व आहे आणि तेच लोअर कोर्ट फॉलो करत असतात. तसं रेशो या जजमेंटमध्ये पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन व्हर्सेस सोळंकीच्या केसमध्ये दिसत नाही आणि म्हणून तो घटनेच्या कलम आर्टिकल 141 प्रमाणे प्रेसिडंट होऊ शकत नाही किंवा प्रेसिडन्स होऊ शकत नाही, अशा पद्धतीने इंदोर 1मध्ये ऑब्झर्वेशन्स रेकॉर्ड केले होते. त्याच्यानंतर एक हरियाणाची केस झाली की ज्या केसमध्ये पुन्हा लोकूर, जे पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या केसमध्ये जज होते, जस्टिस लोकूर, ते या केसमध्ये होते. त्यांनी त्या ठिकाणी एक मुद्दा उपस्थित केला. फॉलोइंग इंदोर डेव्हलपमेंट अथॉरिटी वेन अ सिमिलर लँड एक्विजिशन मॅटर केम अप बिफोर 3 जज बेंच ऑफ द सुप्रीम कोर्ट ऑन February 21st February 2018 इन हरियाणा व्हर्सेस GD गोयंका टुरिझम कॉर्पोरेशन. जस्टिसेस मदन लोकूर आणि कुरियन जोसेफ हे दोन्ही होते. त्यांनी असा ज्युडिशियल इम्प्रॉप्रॉयटीचा एक मुद्दा उपस्थित केला की ही ज्युडिशियल इम्प्रॉप्रॉयटी आहे. म्हणजे पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये 3 जजेसने ठरवलेला निर्णय इंदोर 1मध्ये, इंदोर डेव्हलपमेंट व्हर्सेस जे काही त्यांच्याबद्दली केस आहे त्या केसमध्ये 3 जजेसचं बेंच, त्याच्यामध्ये एक डिसेंटिंग जज, फक्त 2 जजेस, त्याला पर इन्क्युरियम म्हणतात. हे ज्युडिशियल इम्प्रॉप्रॉयटी आहे आणि हे खरं तर सुप्रीम कोर्टाच्या आणि एकूण न्यायिक इतिहासामध्ये पहिल्यांदा घडतंय अशी परिस्थिती आहे. दे ऑल्सो सॅट ऑन द पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन बेंच. त्यांनी सांगितलं की नाही, कारण ते आधी त्या हे दोघंही जजेस पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या केसमध्ये जज म्हणून त्यांनी निकाल दिलेला होता आणि त्यांनी त्याच्यावरती ज्युडिशियल इम्प्रॉप्रॉयटीचा आक्षेप घेतला. फॉलोइंग द इरप्शन ऑफ द कॉन्ट्रावर्सी, आणि इथे मोठी कॉन्ट्रावर्सी होती, म्हणून चीफ जस्टिस दीपक मिश्रा जे होते त्यांनी फेब्रुवारी 16 2018 त्यांनी एक कॉन्स्टिट्यूशन बेंच स्थापन केलं. इफ डिसाइड्स द बेंच कुड हॅव इन्व्हॅलिडेटेड अर्लियर द मॅटर वॉज नॉट टेकन अप. मात्र चीफ जस्टिस दीपक मिश्रा असेपर्यंत हे मॅटर त्यांच्या बोर्डावरती आलं नाही आणि शेवटी चीफ जस्टिस रंजन गोगोई जेव्हा होते तेव्हा त्यांच्या याच्यामध्ये मार्च 2019मध्ये सुप्रीम कोर्ट फॉर्म द कॉन्स्टिट्यूशन बेंच टू एक्झामिन. याच्यामध्ये पहिली जी इंदोर 1ची केस झाली की ज्याच्यामध्ये पर इन्क्युरियम ठरवण्यात आलं पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन व्हर्सेस सोलंकीच्या केसला, त्याचा करेक्टनेस तपासण्यासाठी किंवा 3 जजेसचा डिसिजन जो आहे आणि तो लॅप्सिंगचा डिसिजन होता, तो डिसिजन तपासण्यासाठी 5 सुप्रीम कोर्टाच्या जजेसचं एक बेंच स्थापन करण्यात आलं आणि त्यांनी देखील आता निर्णय दिलेला आहे. आणि त्यांनी दे क्लेरिफाईड द करेक्ट इंटरप्रिटेशन ऑफ सेक्शन 24(2) जो आहे, म्हणजे आज आपण 24चा अभ्यास करतो सेक्शनचा, त्यातला 24(2) फार महत्त्वाचा आहे आणि त्याचं प्रोव्हिजो फार महत्त्वाचा आहे 2013च्या कायद्याचा, आणि त्याच्या संदर्भातलं त्यांनी करेक्शन आता झालेलं आहे. तेव्हा आता आपल्याला समजून घ्यायचा आहे तो महत्त्वाचा इंदोर 2. आपण पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनची केस पाहिली, आपण इंदोर 1ची केस पाहिली, ज्याच्यामध्ये पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या केसला
पर इन्क्युरियम असं म्हटलं होतं. नंतर हरियाणाची केस पाहिली की ज्याच्यामध्ये ज्युडिशियल इम्प्रोप्रायटीचा आक्षेप घेतला गेला होता आणि नंतर एक 5 जजेसचं खंडपीठ ठरवण्यात आलं आणि त्या खंडपीठाने निर्णय दिलाय तो आहे 12 ऑक्टोबर 2019ला कोर्टाने मॅटर लिस्ट केलं. 15 ऑक्टोबरला त्यांच्यापुढे 5 जजेस जस्टिस अरुण मिश्रा, जस्टिस इंदिरा बॅनर्जी, जस्टिस विनीत सरन, जस्टिस मिस्टर M.R. शहा आणि जस्टिस रवींद्र भट अशा 5 जजेसचं बेंच सुरू झालं आणि त्यांच्या पुढे याची कारवाई सुरू झाली. बिफोर फायनल आर्ग्युमेंट याच्या पुढे अनेक वकिलांनी अरुण मिश्रांच्या त्याच्यामधील सहभागाला आक्षेप घेतला. का तर इंदोर 1 मध्ये 2 वर्सेस 1 जजमेंटमध्ये जे जजमेंट लिहिण्यात आलं ते जजमेंट अरुण मिश्रांनीच लिहिलं होतं आणि जिथे त्यांनी पर इन्क्युरियम असं म्हटलं होतं आणि ज्याचा करेक्टनेस तपासण्यासाठी बेंच हे 5 जजेसचं बेंच केलं त्याच्यामध्ये त्याच्यात म्हणजे स्वतः दिलेल्या जजमेंटचा करेक्टनेस स्वतः त्या जजनी तपासणं हे कायद्याच्या विरुद्ध किंवा नॅचरल जस्टिसच्या विरुद्ध सर्वसाधारण मानलं जातं आणि म्हणून बहुतेक वकिलांनी या केसेसमधल्या अरुण मिश्रांच्या त्यामधील सहभागाला विरोध केला आणि त्यांनी सांगितलं की त्यांनी या बेंचमधून बाहेर पडावं, स्वतःहून बाहेर पडावं. दे सबमिटेड दॅट ॲज ही हॅड लेड द बेंच दॅट डिलिव्हर्ड in 2018 इंदोर डेव्हलपमेंट अथॉरिटी जजमेंट ही सफर्ड फ्रॉम परसिव्ड बायस आणि त्यांच्यामध्ये परसिव्ड बायस की जे त्यांनी म्हटलं तेच आता पुढच्या केसमध्ये त्यांच्या डोक्यामध्ये असणार आहे, तेव्हा हा परसिव्ड बायस राहील. तेव्हा ती केस त्यांनी स्वतःला रिक्यूज करावं यातनं. ऑन 24 ऑक्टोबर 2019ला त्यांनी एक जजमेंट डिलिव्हर केलं ह्या 5 जजेसच्या बेंचनी. इट वॉज ऑथर्ड बाय अरुण मिश्रा हिमसेल्फ. ही डिलिव्हर्ड ए मोर दॅन 60 पेज ऑर्डर आणि त्यांनी हे सगळे आर्ग्युमेंट खोडून काढले. आणि जर त्यांनी असं म्हटलं की जर या 5 जजेसच्या बेंचमध्ये मी नसलो तर मात्र एक ऐतिहासिक अन्याय निर्माण होईल. लास्ट इयर जस्टिस अरुण मिश्रा हेडिंग द बेंच हॅज रिफ्यूज टू रिक्यूज हिमसेल्फ फ्रॉम हिअरिंग ऑफ द केस अँड हॅज सेड आय वुड बी कमिटिंग अ ग्रेव ब्लंडर बाय रिक्युजल in the circumstances on the grounds prayed for, and posterity will not forgive me down the line for setting a bad precedent. It is only for the interest of the judiciary, that is the Supreme Court, and the system that has compelled me not to recuse. आणि ते रिक्युजलचं जजमेंट त्यांनी दिल्यानंतर केस पुढे चालली आणि केसचा निकाल लागला 4 मार्च 2020. द 5 जज बेंच ओव्हरटर्न त्यांनी ओव्हररूल केलं. पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं जजमेंट त्यांनी ओव्हररूल केलं दॅट लँड ॲक्विजिशन प्रोसिडिंग्स आणि त्यांनी असं म्हटलं पुढे लँड ॲक्विजिशन प्रोसिडिंग कॅनॉट लॅप्स मेअरली ड्यू टू फेल्युअर टू पे कॉम्पेन्सेशन टू लँड ओनर्स. म्हणजे केवळ 1/1/14 हा कायदा जेव्हा आला त्यावेळेस जर प्रक्रिया पूर्ण झालेली असेल आणि केवळ पेमेंट द्यायचं असेल म्हणजे कॉम्पेन्सेशन द्यायचं असेल ते राहिलं म्हणून ते लॅप्स होणार नाही असं त्यांनी म्हटलं. त्यांनी पुढे असंही म्हटलं इट इज हेल्ड दॅट अ लॅप्स विल ओनली ऑकर इन द स्टेट ऑल्सो फेल्स टू टेक फिजिकल पोझिशन ऑफ द लँड. जर खरोखरच जमिनीचा ताबा घ्यायचा राहिला असेल आणि सरकार अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे, अधिकाऱ्यांच्या इनॅक्शनमुळे, अधिकाऱ्याच्या अकार्यक्षमतेमुळे जर हे घडलं असेल तर मात्र ते लॅप्स होईल असं त्यांनी म्हटलं. फर्दर इट इज हेल्ड दॅट payment does not require the state deposit money in a landowner's account. Tendering compensation is sufficient. Justice Arun Mishra authored the judgment. या 5 जजेसच्या बेंचने असं म्हटलं की जे कॉम्पेन्सेशन पेडचा अर्थ असा आहे की त्यांनी डिपॉझिट केलं पाहिजे म्हणजे स्टेट ट्रेझरीमध्ये डिपॉझिट केलं पाहिजे किंवा लँड ॲक्विजिशन ऑफिसरकडे डिपॉझिट केलं पाहिजे, प्रत्यक्षात लँड ओनरच्या खात्यातच दिलं पाहिजे असं जे पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या केसमध्ये म्हटलं होतं ते यांनी नाकारलं आणि त्यामुळंच ते जजमेंट पूर्वीचं जे ओव्हररूल झालं. आणि आता केवळ ट्रेझरीमध्ये पैसे दिले किंवा कोर्टामध्ये जो वाद असेल तिथे पैसे दिले किंवा फक्त लँड ॲक्विजिशन ऑफिसरकडे पैसे दिले आणि ते डिपॉझिट झाले आहेत आणि पेमेंट बाकी आहे या सिच्युएशनमध्ये देखील ते लॅप्स होणार नाही आहे. इट विल बी ट्रीटेड टू हॅव बीन टेंडर्ड. कॉम्पेन्सेशन इज टेंडर्ड. द जजमेंट डज नॉट अड्रेस द इश्यू वेदर अ बेंच कॅन सेट असाइड ए जजमेंट ऑफ द अर्लियर बेंच. मात्र जो अत्यंत कळीचा विषय जस्टिस लोकूर आणि जस्टिस जोसेफ यांनी मांडला होता की 3 जजेसच्या बेंचनं दिलेला निर्णय पर इन्क्युरियम आहे हे ठरवण्याचा अधिकार दुसऱ्या 3 जजेसच्या बेंचला असू शकत नाही हा मुद्दा होता. पण तो मात्र या 5 जजेसच्या बेंचनं देखील
अनुत्तरित ठेवलेला आहे. तर ह्या लँडमार्क केस जी काय आता जी आपण 5 जजेसची पाहतो, त्यामध्ये त्यांनी असं युनॅनिमसली म्हणजे सर्वमताने, त्यामध्ये कुणीही डिसेंडिंग जज नाही आहे, त्यांनी असं होल्ड केलं आहे, त्यांनी असा निर्णय दिला आहे, द लँड ओनर्स हू हॅड रिफ्युज्ड टू ॲक्सेप्ट कॉम्पेन्सेशन ऑर हू सॉट रेफरन्स फॉर हायर कॉम्पेन्सेशन, म्हणजे असे जमीनदार किंवा असे जमीन मालक ज्यांच्याकडं लँड ॲक्विजिशनचे कॉम्पेन्सेशनचे पैसे द्यायला गेले होते पण त्यांनी ते घ्यायचे नाकारले किंवा त्यांनी घेतलेत आणि त्यांनी हायर कॉम्पेन्सेशनसाठी सूट दाखल केला आहे, कॅनॉट क्लेम दॅट ॲक्विजिशन प्रोसिडिंग्स हॅड लॅप्स्ड अंडर सेक्शन 24(2), म्हणजे त्यांना कलम 24(2)चा फायदा घेता येणार नाही आणि त्यांना लॅप्स झाला आहे असा दावा मात्र करता येणार नाही. आणि हा अत्यंत महत्त्वाचा आहे. यातला कळीचा विषय हा एन्हान्समेंटसाठी कॉम्पेन्सेशन नाकारणं आणि पेड झालं नाही असा दावा करणं हा खरा त्यातला कळीचा विषय होता असं याच्यावरून दिसतं. द बेंच ऑल्सो हेल्ड दॅट अंडर द प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 24(1)A ऑफ द राईट टू फेअर कॉम्पेन्सेशन, जो नवीन कायदा आहे, इन केस द अवॉर्ड इज नॉट मेड, हा 1/1/2014 पर्यंत निवाडाच झाला नसेल, द डेट ऑफ कमेन्समेंट ज्याला आपण म्हणतो, देर इज नो लॅप्स, तिथे पण लॅप्स होणार नाही. फक्त कॉम्पेन्सेशन डिटर्मिनेशनची जी प्रोसेस आहे, जुन्या कायद्याप्रमाणे सगळं चालेल, फक्त कॉम्पेन्सेशन डिटर्माइन करताना मात्र प्रोसेस जी वापरली जाईल ती नव्या कायद्यातले कलम 26 ते 30 वापरले जातील आणि त्याप्रमाणे कॉम्पेन्सेशन होईल असंही त्यांनी म्हटलं. त्यांनी इलॅबोरेट एक्सप्लेनेशन दिलेलं आहे कलम 24च्या बाबतीत. त्यांनी 6-7 मुद्दे त्याच्यामध्ये दिलेत, 9 मुद्दे दिलेत आणि त्या 9 मुद्द्यामध्ये अत्यंत क्लॅरिटी आहे. इन केस अवॉर्ड हॅज बीन पास्ड विदिन द विंडो, जी काही 5 वर्षाची विंडो याच्या कायद्यामध्ये म्हटलेली आहे, 1/1/4च्या आधी 5 वर्ष, एक्सक्लुडिंग द पिरियड, त्याच्यामध्ये जे काही कोर्टाचे स्टे असतील ते वगळून, आणि कलम 24(2) मध्ये जो ऑर असा शब्द आहे तो नॉर पण वाचता येईल आणि तो अँड पण वाचता येईल असा त्याचा अर्थ आहे असं पहिल्यांदा स्पष्ट केलं. आणि हे तर खऱ्या त्या अर्थाने इंटरप्रिटेशनमध्ये हे लिगल ग्रामर आहे असं म्हणायला लागतं, कारण जेव्हा ऑरला आपण नॉर पण वाचा असं कोर्ट म्हणतं आणि ऑरला तुम्ही अँड पण वाचा, म्हणजे तिथे जे होतं फिजिकल पोजेशन नॉट टेकन, ऑर असा शब्द होता, कॉम्पेन्सेशन नॉट पेड, म्हणजे तिथं तुम्ही नॉर म्हणता येईल, म्हणजे ऑर ऐवजी तिथे नॉर पण म्हणता येईल आणि ऑर ऐवजी तिथे अँड पण म्हणता येईल, म्हणजे दोन्हीही पोझिशन असू शकतात. पोझिशन नॉट टेकन पण असू शकतं अँड कॉम्पेन्सेशन नॉट पेड असंही असू शकतं. आणि या दोन्ही केसमध्ये जे पूर्वीचा निवाडा आहे तो लॅप्स होत नाही किंवा अपगत होत नाही असं कोर्टाने म्हटलं. द डीम्ड लॅप्स ऑफ लँड ॲक्विजिशन प्रोसिडिंग्स अंडर सेक्शन 1424(2) ऑफ द ॲक्ट ओनली हॅपन्स, कधी होतं म्हणतात ते, इन ॲक्शन ऑफ द अथॉरिटी फॉर 5 years ऑर मोर, म्हणजे 1/1/2014 पूर्वी 5 वर्षात पोजेशन घेण्यामध्ये आणि कॉम्पेन्सेशन वाटप करण्यामध्ये जर स्टेटच्या बाजूने किंवा सरकारच्या बाजूने, सरकारच्या अधिकाऱ्याच्या बाजूने जर इनॅक्टिव्हिटी किंवा इनॅक्शन असेल, अकार्यक्षमता असेल आणि त्यामुळे ते झालं असेल तर मात्र ते लॅप्स होईल असा त्याचा अर्थ आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. इन केस ऑफ पोजेशन हॅज नॉट बीन टेकन, आता पुढे ऑर आहे तिथे नॉर किंवा अँड वाचता येतं, अँड कॉम्पेन्सेशन हॅज नॉट बीन पेड, देन देर इज नो लॅप्स, ह्या दोन्ही केसमध्ये लॅप्स होत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. सिमिलरली इफ कॉम्पेन्सेशन हॅज बीन पेड, पोजेशन हॅज नॉट बीन टेकन, स्टील देर इज नो लॅप्स, म्हणजे तुम्ही कॉम्पेन्सेशन दिलेलं आहे पण पोजेशन घेतलं नाही, कारण पोजेशन घेण्याच्या बाबतीत ते असं म्हणतात की पोजेशन ही नेहमी सिम्बॉलिक असतात आणि ते कार्यालयात बसून देखील पोजेशनचा मेमोरंडम करून किंवा इन्क्वेस्ट करून किंवा प्रोसिडिंग करून ते घेतलं जातं कलम 6 प्रमाणे जुन्या कायद्याच्या, आणि या कायद्याच्या कलम 19 प्रमाणे. एकदा का कलम ते प्रसिद्ध झालं की ती जमीन वेस्ट होते, पोजेशन बिकम्स द फॉर्मॅलिटी. द एक्सप्रेशन पेड हा शब्द जो इथे आहे कॉम्पेन्सेशनच्या बाबतीत, इन द मेन पार्ट ऑफ सेक्शन 24(2) ऑफ द न्यू ॲक्ट डज नॉट इन्क्लूड डिपॉझिट ऑफ कॉम्पेन्सेशन इन कोर्ट. पेड ज्यामध्ये कोर्टात दिलं पाहिजे असं काही त्याच्यावरती बंधन नाही आहे. इट कॅन बी इन दी स्टेट ट्रेझरी ऑर दी अकाउंट ऑफ द लँड ॲक्विजिशन ऑफिसर असा त्याचा अर्थ होतो. नॉन डिपॉझिट ऑफ कॉम्पेन्सेशन इन कोर्ट डज नॉट रिझल्ट इन लॅप्स ऑफ दी लँड ॲक्विजिशन प्रोसिडिंग असं त्याचा अर्थ आहे. इन केस ऑफ नॉन डिपॉझिट विथ रिस्पेक्ट टू द मेजॉरिटी ऑफ होल्डिंग्स फॉर 5 years ऑर मोर, जर का हे झालं असेल लँड ओनर्सच्या बाबतीत, म्हणजे मेजर लँड ओनर्सला हे दिलं नसेल तर त्यांच्या बाबतीत मात्र लॅप्स होणार नाही, नव्या कायद्याप्रमाणे त्याचं रिव्हॅल्युएशन होऊ शकेल असा त्याचा अर्थ होऊ शकतो असं कोर्टाने म्हटलेलं आहे. इन केस ए पर्सन हॅज बीन
टेंडर्ड द कॉम्पेन्सेशन ॲज प्रोव्हाइडेड. त्यांना टेंडर केलं होतं, मग त्यांनी नाकारलं ते घ्यायचं आणि त्यांनाच वाटलं की आपण हायर कॉम्पेन्सेशनसाठी रेफरन्स करावं. देन इट इज नॉट ओपन टू हिम टू क्लेम दॅट ॲक्विजिशन हॅज लॅप्स. त्याला असं म्हणता येणार नाही की हे लॅप्स झालेलं आहे किंवा नॉन पेमेंटमुळं किंवा नॉन डिपॉझिटमुळं ते लॅप्स झाले असं त्यांना म्हणता येणार. द ऑब्लिगेशन टू पे इज कम्प्लीट. एकदा का ट्रेझरीत टाकलं किंवा लँड ॲक्विजिशन ऑफिसरच्या अकाउंटमध्ये टाकलं की टेंडरिंग पूर्ण झालं असा त्याचा अर्थ आहे. फक्त ॲक्शन बाकी आहे, ती म्हणजे ॲक्च्युअल पेमेंट टू द लँड ओनर. दी प्रोव्हिजो टू सबसेक्शन 24(2) याच्यामध्ये 24(1) आणि 24(2) असे भाग आहेत. 24(1) मध्ये ए आणि बी आहे, 24(2) मध्ये सेक्शन आहे आणि त्याला एक प्रोव्हिजो आहे, परंतुक आहे. आता हे जे परंतुक आहे ते 24(1) ला लागू नाही, ते फक्त 24(2)च आहे असं सुप्रीम कोर्ट म्हणतं आहे. आणि इज टू बी ट्रीटेड पार्ट ऑफ सेक्शन 24(2) अँड नॉट पार्ट ऑफ सेक्शन 24(1)(b) किंवा 1(a). द मोड ऑफ टेकिंग पोजेशन अंडर द ॲक्ट म्हणजे जुन्या कायद्याप्रमाणे 1854 जो कायदा होता आणि ॲज कॉन्टम्प्लेटेड इन सेक्शन 24(2) इज बाय ड्रॉइंग अँड इन्क्वेस्ट रिपोर्ट मेमोरंडम. म्हणजे हे सिम्बॉलिक असतं, त्याला फक्त एक पंचनामा टेक ओव्हर करण्याचा पंचनामा किंवा प्रोसिडिंग केलं की ते होतं आणि नेसेसरीली जाऊन ही काही वस्तू मुव्हेबल वस्तू नाही आहे की यांनी त्याच्या हातात द्यायची आहे. तेव्हा पोजेशन हँडओव्हर हा जो भाग आहे तो रिटर्न पंचनाम्याने किंवा रिटर्न प्रोसिडिंग्सने होतो आणि जनरली तो सिम्बॉलिक असतो असं ह्या कोर्टाचं म्हणणं आहे किंवा स्पिरिट. वन्स अवॉर्ड हॅज बीन पास्ड ऑन टेकिंग पोजेशन अंडर सेक्शन ॲक्ट, जुना कायदा जो आहे त्याचं कलम 16, द लँड वेस्ट इन द स्टेट, त्यामुळे ती जमीन सरकारमध्ये वेस्ट होते. देर इज नो डायव्हेस्टिंग प्रोव्हाइडेड अंडर सेक्शन, आणि जी वेस्ट झालेली जमीन आहे जिचा ताबा घेतला गेला आहे 24(2) मध्ये तिला डायव्हेस्ट करता येणार नाही नव्या कायद्याच्या. ॲज वन्स पोजेशन हॅज बीन टेकन देर इज नो लॅप्स अंडर सेक्शन 24(2) असं देखील या कायद्यामध्ये म्हटलेलं आहे. द प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 24(2) प्रोव्हाइडिंग फॉर डीम्ड लॅप्स ऑफ प्रोसिडिंग्स आर अप्लिकेबल इन केसेस अथॉरिटीज हॅव फेल्ड. म्हणजे जिथे सरकारच्या अधिकाऱ्यांचं अटर फेल्युअर आहे किंवा त्यांची खऱ्या अर्थानं इनॅक्शन आहे, प्रूव्ड इनॅक्शन आहे, ड्यू टू देअर इनॅक्शन टू टेक पोजेशन अँड पे कॉम्पेन्सेशन फॉर 5 years or more बिफोर द कमेन्समेंट ऑफ दिस न्यू ॲक्ट ऑफ 2013. त्याच्या बाबतीतच लॅप्सची प्रोव्हिजन किंवा लॅप्स झालं आहे असं म्हणता येईल. द पिरियड ऑफ सस्टेन्शन, इथे जिथं कोर्टाचे स्टे असतील ते देखील 5 वर्ष मोजताना कोर्टाचे स्टे वगळावे लागतील, तो स्टेचा पिरियड वगळावा लागेल असे देखील कोर्टाने म्हटलेलं आहे. सेक्शन 24(2) ऑफ द ॲक्ट ऑफ 2013 डज नॉट गिव्ह राईज टू न्यू कॉज ऑफ ॲक्शन किंवा न्यू क्वेश्चन ऑफ लिगॅलिटी कन्क्लुडेड प्रोसिडिंग. ज्या प्रोसिडिंग्स ऑलरेडी कन्क्लुडेड आहेत, म्हणजे अवॉर्ड झालेला आहे, पोजेशनचा आणि कॉम्पेन्सेशनचा इश्यू आहे, अशा पुन्हा उकरून काढता येणार नाहीत. आणि त्यामध्ये कलम 24(2) प्रमाणे किंवा 24(1) प्रमाणे नव्या कायद्याप्रमाणे कॉम्पेन्सेशन मागता येणार नाही. हा अत्यंत खणखणीत असा इशारा या ह्याच्यात दिलेला आहे. आणि त्यामुळं मला वाटतं जे काही पेंडिंग केसेस आहेत, या पेंडिंग केसेस आता या निर्णयानं किंवा या मार्गदर्शक सूचनाच्या आधारावरती निकाली काढाव्या लागतील. सेक्शन 24 अप्लाइज टू ए प्रोसिडिंग पेंडिंग ऑन द डेट ऑफ एन्फोर्समेंट ऑफ द ॲक्ट. म्हणजे ज्या केसेस किंवा ज्या प्रोसिडिंग ज्याला आपण निवाड्याच्या केसेस भूसंपादनाच्या म्हणतो, 1/1/2014 म्हणजे नवीन कायदा ज्या तारखेला लागू झाला त्या तारखेच्या विचारात घेतल्या पाहिजेत. इट डज नॉट रिव्हाइव्ह स्टेल ऑर टाइम बार्ड क्लेम्स, म्हणजे जुने शिळे किंवा टाइम बार्ड क्लेम्स आहेत ते याच्यात विचारात घेतले जाणार नाहीत. म्हणजे ज्याचा अवॉर्ड झाला आणि ज्याच्यात केसेस पेंडिंग नाही आहेत अशा नव्या केसेस दाखल करून घेणं 24(2) मध्ये अपेक्षित नाही. इट डज नॉट रिव्हाइव्ह स्टेल अँड टाइम बार्ड क्लेम्स अँड डज नॉट रिओपन concluded proceedings nor allow landowners to question the legality or mode of taking possession or to reopen proceedings or mode of deposit of compensation in the treasury instead of court to invalidate the acquisition. आणि म्हणून जुन्या केसेस उकरून काढून त्यांना 24(2) खाली दाखल करायचा, केवळ जास्तीचं कॉम्पेन्सेशन मिळणं हे कदापिही चालणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. अशा पद्धतीने आपण कलम 24 जे आहे ते कलम 24 या ठिकाणी चर्चा केली. त्यातले जे 4 निर्णय अत्यंत महत्त्वाचे आहेत, हे 4ही निर्णय पहिल्या स्लाईडमध्ये किंवा दुसऱ्या स्लाईडमध्ये आपण जे इथे त्या ठिकाणी यादी दिली आहे, यादीप्रमाणे जर का आपण हे पाहून याचं जर का गुगल केलं तर ह्या अत्यंत खुल्या म्हणजे पब्लिक डोमेनमध्ये ह्या सर्व केसेस आहेत. आपण फक्त एक एक केस पाहिली, लिहिली. पुणे
म्युनिसिपल कॉर्पोरेशन व्हर्सेस हरकचंद असं लिहिलं तरी तुम्हाला ती मिळेल. इंदोर डेव्हलपमेंट व्हर्सेस शैलेंद्र असं म्हटलं तरी मिळेल. स्टेट ऑफ हरियाणा अँड अदर्स व्हर्सेस मेसर्स JD गोयंका म्हटलं की लगेच मिळेल. आणि इंदोर डेव्हलपमेंट अथॉरिटी व्हर्सेस मनोहर लाल असं केलं की ह्या सर्वच्या सर्व केसेस खुल्या डोमेनमध्ये आहेत आणि त्या अत्यंत तपशीलवार आपल्याला असतात. आपण शेवटचा निर्णय जो आहे, ज्या निर्णयावर आपण अधिकशी चर्चा केलेली आहे, ते आपण जर पाहिलं तर मला वाटतं आपल्या त्या बाबी सर्व लक्षात येतील. मला वाटतं कलम 4 आणि त्याच्या संदर्भातले जे काही कायदेशीर मुद्दे आहेत ते आपल्याला समजले असतील. जर आपल्याला समजले असतील तर आपण या व्हिडिओला लाईक करा. जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या मित्रपरिचितांना पाठवा, त्यांना देखील सबस्क्राईब करायला सांगा. आणि पुढचा व्हिडिओ आपण आता कलम 24 झाला, त्याच्यानंतरची जी काही आहे 25 पासून तर पुढे, म्हणजे याचा मोबदला किंवा कॉम्पेन्सेशन कसं ठरवलं जातं, याच्या नव्या कायद्यातल्या तरतुदी नेमक्या काय आहेत, जुन्या कायद्यातल्या कशा होत्या आणि नव्या कायद्यातल्या काय आहेत, हे आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये समजावून घेऊ. मी इथे थांबतो. आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.